तुम्ही टीव्हीवर नेहमी ऐकता, आज मार्केट वर गेलं किंवा आज मार्केट पडलं. पण नक्की काय वर खाली जातं हे कोणालाच माहीत नसतं. शेअर मार्केटमध्ये 5,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. काही कंपन्या वर जातात, काही खाली येतात. मग पूर्ण मार्केट फायद्यात आहे की तोट्यात हे एका सेकंदात कसं ओळखायचं? सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करणं एका सामान्य माणसासाठी अशक्य आहे. आणि याच भीतीपोटी आपण कधीच मार्केट समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण थांबा, तुम्हाला 5,000 कंपन्या पाहण्याची अजिबात गरज नाहीये. फक्त एकाच नंबरवर लक्ष ठेवायचं आहे, जो पूर्ण मार्केटची दिशा सांगतो. या एका नंबरला आपण शेअर मार्केटचा थर्मोमीटर म्हणू शकतो आणि या थर्मोमीटरचं नाव आहे निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे काय? नॅशनल प्लस 50. सोप्या भाषेत सांगायचं तर रिलायन्स, टाटा, HDFC सारख्या भारतातील टॉप 50 सर्वात मोठ्या आणि मजबूत कंपन्यांचा गट. जर या 50 कंपन्या फायद्यात असतील तर निफ्टी वर जातो. याचा अर्थ आपला देश प्रगती करतोय. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे तुम्ही थेट निफ्टी 50 मध्येच गुंतवणूक करू शकता. पण एक मोठी चूक कधीच करू नका. नवीन लोक निफ्टी सोडून 10-20 रुपयांच्या चिल्लर स्टॉक्सच्या नादी लागतात आणि आपले कष्टाचे पैसे पूर्णपणे बुडवतात. निफ्टी 50 मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे भारताच्या प्रगतीवर विश्वास ठेवणे. आणि लक्षात ठेवा, आपला भारत कधीच थांबणार नाही. जो थांबेल तो फक्त पश्चात्ताप करेल. या टॉप 50 कंपन्यांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक कशी करायची हे प्रॅक्टिकली शिकण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.